सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा पार पडते आणि त्या जनसंवाद यात्रेसाठी मोठी तजवीज केलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठी कमान उभारलेली आहे आणि त्या कमानीच्या बाजूला अशी जाहिरातबाजी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात लोक या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आज हा मेळावा पार पडतोय। आपण पाहू शकता की प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी। रस्त्यावर सुद्धा गर्दी दिसते। पूर्ण ट्रॅफिक झालेला आहे। अजित पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कालपासून दौरा सुरू झालाय। मालखेडच्या दौऱ्यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित नव्हते। आज जुन्नर येथील बैठकीमध्ये भाजप नेत्या आशा बुचके यांनी अजितदादांच्या विरोधात घोषणा दिल्या, तर आंबेगावची शिंदेची शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती। त्यामुळे या मेळाव्याला गर्दी होणार का, या मेळाव्याला लोक येणार का, अशी चर्चा होती। मात्र आपण पाहू शकता की कशा प्रकारे लोक या ठिकाणी येत आहेत। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। तुमचं गाव कुठलं? ओळखी तुम्ही कशासाठी आलेत? मी तिकडे गाडी घेऊन आलेलो आहे। गाडी घेऊन आले? किती लोक आले? 9-10 लोक आलेले आहेत। 9 लोक आले। काय कार्यक्रम इथं? इथं अजित पवारांचा मेळावा आहे। अजित पवारांचा मेळावा आहे। काय मेळाव्याचा असं विशेष काय? विशेष म्हणजे आता एवढं काही सांगता नाही येतात। आता ते आल्यानंतर त्यांचे विषय होतील, काही लाईट बिल, लाडकी बहीण योजना वगैरे त्यांच्या आधारित हा कार्यक्रम आहे। महिला येत आहेत, महिलांशी बोलू। आजी कुठे चालला तुम्ही? आम्ही चालू सभेला। कोणाची सभा आहे? कुठे चालला तुम्ही? मला बोलता येत नाही। आम्ही चाललो, मी सभेला चाललो। कोणाची सभा आहे? अजित दादा। लाडकी बहीण योजना दिली आहे सरकारने, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले? झाले। काय वाटतं सरकारबाबत समाज? आनंद वाटतो। आजी कुठे चालला तुम्ही? सभेला। कुणाची सभा आहे? अजित दादा। अजित दादाची। काय सभेमध्ये काय ऐकायला भेटेल? काय असेल ते ऐकायचं। लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचे काही आले का हप्ते तुमच्याकडे? उद्या जायचं रक्षाबंधनला पैसे आणायला ऑफिसमध्ये पैसे आणायला जायचे। अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। पूर्वी आपण 50% फीमध्ये सवलत देत होतो।
फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.